नमस्कार. बायोगॅस योजनेत मोठा बदल झाला आहे. आता या योजनेचे अनुदान सार्वजनिक आर्थिक व्यवस्थापन प्रणाली म्हणजेच PFMSद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे. यामुळे निधी वितरण प्रक्रियेत पारदर्शकता येणार असून लाभार्थ्यांना कोणत्याही मध्यस्थाशिवाय अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. चला या योजनेत कोणाला लाभ मिळू शकतो आणि किती रुपयापर्यंत अनुदान मिळू शकते, सविस्तर जाण्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. तर ग्रामीण आणि निमशहरी भागात शेण तसेच जैविक कचऱ्यापासून बायोगॅस तयार करून स्वच्छ स्वयंपाक इंधन उपलब्ध करून देणे हा योजनेचा उद्देश आहे. यामुळे महिलांचा इंधनासाठी लागणारा वेळ आणि श्रम कमी करण्यास मदत होणार आहे. तसेच बायोगॅस संयंत्रातून मिळणाऱ्या जैव स्लरीचा सेंद्रिय खत म्हणून वापर वाढवणे हाही योजनेचा उद्देश आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. 4 हेक्टरपेक्षा कमी जमीन धारणा असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. बायोगॅस यंत्रणा उभारण्यासाठी स्वतःची जागा, जनावरांचे शेण किंवा अन्य जैविक कच्चा माल, नियमित पाण्याची उपलब्धता आवश्यक आहे. यंत्रणासाठी साधारणपणे 50 ते 1060 चौरस मीटर जागा उपलब्ध असणे अपेक्षित असल्याचे दिले आहे. शौचालय जोडल्यास अतिरिक्त अनुदान. बायोगॅस यंत्रणा शौचालय जोडल्यास पात्र क्षमतेसाठी अतिरिक्त 1700 अनुदानाची तरतूद केली आहे. आता सर्वात महत्त्वाचे किती अनुदान मिळणार? तर सर्वसाधारण प्रवर्ग 1 घनमीटरसाठी ₹9,800, 2 ते 4 घनमीटरसाठी 14,350, 5 ते 7 घनमीटरसाठी 22,750. तसेच अनुसूचित जाती जमातीसाठी 1 घनमीटरसाठी 17,000, 2 ते 4 घनमीटरसाठी 22,000, 5 ते 7 घनमीटरसाठी 29,250. या योजनेतील निधी वितरणाची प्रक्रिया PFMS म्हणजे सार्वजनिक आर्थिक व्यवस्थापन प्रणालीद्वारे केली जाणार आहे. लाभार्थी, मंजूर रक्कम आणि निधी वितरणाची नोंद व्यवस्थित ठेवल्यास यामुळे मदत होणार आहे. आधारशी जोडलेले बँक खाते, आवश्यक कागदपत्रे आणि योजनेचे निकष पूर्ण केल्यानंतर अनुदान वितरित प्रक्रिया पारदर्शक होणार आहे. लाभार्थीची लाभार्थीची निवड, संयंत्रणाची उभारणी, पूर्णत्वाची नोंदणी, कागदपत्राची पडताळणी, अनुदान वितरण या प्रत्येक टप्प्यावर संबंधित यंत्रणेची जबाबदारी राहणार आहे. लाभार्थ्याच्या नोंदी किंवा निधी वितरणामध्ये त्रुटी आढळल्यास संबंधित पातळीवर पडताळणी करून जबाबदारी निश्चित करण्याची कार्यवाही अपेक्षित आहे.